नमस्कार. अ, आपल्या अभ्यास वर्गाला आपण सुरुवात करूया. सुरुवातीला मी डॉक्टर सुनील देशपांडे यांना विनंती करते, की त्यांनी अभंग म्हणावा आणि आपल्या अभ्यास वर्गाला सुरुवात करावी. आवाज येतोय का बघा? येतोय, आवाज येतोय. येतोय का? हां, येतोय. दीदीचा आवाज येतंय, येतंय. हां, येतोय. माझ्या मना लागो गोविंद गोविंद. आवाज गेलाय. केला का? हां, माझ्या मना आला. लागो छंद नित्य गोविंद. माझ्या मना लागो छंद गोविंद नित्य गोविंद. माझ्या मना माझ्या मना माझ्या मना माझ्या मना माझ्या मना लागो छंद गोविंद. हा मधला आवाज येतोय का म्युझिकचा? नाही येत, नाही येत, नाही येत का? नाही. एक मिनिट. तेने देह ब्रह्मरूप गोविंद नित्य गोविंद. निरसेन नाम रूप गोविंद नित्य गोविंद. माझ्या मना लागो छंद गोविंद. तुटेल सकळ उपाधी तुटेल सकळ उपाधी. निरसेल आधी व्याधी निरसेल आधी व्याधी गोविंद नित्य गोविंद. माझ्या मना लागो छंद गोविंद नित्य गोविंद. गोविंद हा जनीवनी गोविंद हा जनीवनी. गोविंद हा जनीवनी. गोविंद 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 नित्य गोविंद नित्य गोविंद. गोविंद हा जनीवनी म्हणे एका जनार्दनी. नित्य गोविंद नित्य गोविंद. माझ्या मना लागो छंद गोविंद नित्य गोविंद. माझ्या मना माझ्या मना माझ्या मना माझ्या मना माझ्या मना लागो छंद गोविंद नित्य गोविंद. छान. मी त्या सुचिताला विनंती करते, की तिने निरूपणाला सुरुवात करावी. नमस्कार. आवाज ऐकू येतोय माझा? हो, हो. येतोय. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधिः साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी. नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरासी. सगळ्यांना आदरपूर्वक नमस्कार. मागच्या वेळी आपण 21 आणि 22वा श्लोक पाहिला होता. 22व्या श्लोकामध्ये उपद्रष्टानुमंताच भर्ता भोक्ता महेश्वरः परमात्मेति चाप्युक्तो देहेस्मिन् पुरुषः परः असा 22वा श्लोक होता. यामध्ये काय वर्णन केलं आहे की पुरुष हा स्वरूपानं नित्य आहे, सर्वत्र परिपूर्ण आहे, स्थिर आहे, अचल आहे, तो सदा राहणारा आहे. आणि असं असूनही जेव्हा हा पुरुष प्रकृती आणि तिचं कार्य शरीराकडे दृष्टी टाकतो किंवा त्याच्याशी आपला संबंध जोडतो तेव्हा याची संज्ञा काय होते? उपद्रष्टा. उपद्रष्टा म्हणजे शरीराशी संबंध ठेवल्यामुळं याचं नाव उपद्रष्टा असं होतं. हा प्रत्येक कार्य करण्याविषयी संमती किंवा अनुमती देतो, म्हणून याला अनुमंता असं पण म्हणलेलं आहे. हा एका शरीराशी मिसळून त्याच्याशी तादात्म्य करून अन्न पाणी इत्यादीनं शरीराचं पालन पोषण करतो. शीत उष्ण याच्यापासून त्याचं संरक्षणही करतो, म्हणून याचं नाव होतं भर्ता. आणि हा शरीराशी मिसळून अनुकूल परिस्थिती प्राप्त झाली की स्वतःला सुखी मानतो आणि प्रतिकूल परिस्थिती प्राप्त झाली की आपण दुःखी झालो असं समजतो, म्हणून याची संज्ञा भोक्ता अशी होते. हा स्वतःला शरीर इंद्रिय मन बुद्धी आपल्या सगळ्या संपत्तीचा मालक असं समजतो, म्हणून याला महेश्वर असंही म्हटलं जातं. म्हणजे प्रत्यक्षात कसं आहे की पुरुष हा सर्वोत्कृष्ट आहे, परम आत्मा आहे, म्हणूनच शास्त्र त्याला परमात्मा म्हणतं. या देहात राहत असूनही स्वाभाविक देहाच्या संबंधानं तो रहित आहे. या श्लोकात या एकाच तत्वाला आपण बघितलं की वेगवेगळ्या उपाधीच्या साहाय्यानं म्हणजे उपद्रष्टा अनुमंता भर्ता भोक्ता महेश्वर अशा वेगवेगळ्या नावांनी संबोधलेलं आहे. या वेगवेगळ्या नावानं पुरुषाच्या स्वरूपाचं वर्णनच केलेलं आहे. यात खरं तर कोणत्याही प्रकारचा भेद नाहीये. म्हणजे जसं एकच व्यक्ती आहे, एकालाच तो मुलाच्या संदर्भाने वडील असतील, कोणाचा मुलगा असतील आजोबा होतील, कोणाचा मामा असतील काका असतील, पत्नीच्या संदर्भानं पती असतील भाऊ असतील. जसं एकच पुरुष हा वेगवेगळ्या नावांनी संबोधला जातो तरी वास्तविक तो एकच असतो. तसंच वास्तविक हा पुरुष परच आहे, परंतु काय होतं की इतर संबंधांना उपद्रष्टा होतो, अनुमंता असा हा बनतो. आता या श्लोकामध्ये आपण काय बघणार आहोत की याला तत्वानं जाणून घेण्याचं फल काय आहे हे या 23व्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. मी तावरे मॅडमना विनंती करते की त्यांनी 23व्या श्लोक आणि त्यावरच्या माऊलींच्या ओव्यांचं वाचन करावं. नमस्कार. श्लोक 23वा. य एवं वेत्ति पुरुषं प्रकृती गुणैः सह सर्वथा वर्तमानोऽपि न स भूयोऽभिजायते. जो निखळपणे येणे पुरुषाते यया जाणे आणि गुणाचे करणे प्रकृतीचे ते. हे रूप हे छाया पैल जळ हे माया ऐसा निवाडू धनंजया जेवी की जे. तेणे पाडे अर्जुना प्रकृती पुरुष विवंचना जयाची यामना गोचर जाहली. तो शरीराचे निमेळे करू का कर्मे सकळे परी आकाश धुयेन मैळे तैसा असे. आथिलेनी देहे जो न घेपे देह मोहे देह गेलिया नोहे पुनरपि तो. ऐसा तया एकू प्रकृती पुरुष विवेकू उपकारू अलौकिकू करी पैगा. परिहाची अंतरी
विवेक भानूचिया परी उदयी जेते अवधारी उपाय बहुत. ठीक आहे. शेवटच्या 2च ओव्या वाचायच्या राहिल्या आहेत की ऐसा तया एकू प्रकृती पुरुष विवेकू उपकारू अलौकिकू करी पैगा परी हाची अंतरी विवेक भानूची या परी उदयी जेते अवधारी उपाय बहुत. शब्दशः अर्थ काय आहे या श्लोकाचा? अशा प्रकारे पुरुषाला आणि गुणांसहित प्रकृतीला जो मनुष्य वेगवेगळा जाणतो तो सर्व प्रकारचे वर्तन करत असूनही पुन्हा जन्माला येत नाही. आधीच्या श्लोकामध्ये जे आपण पाहिलं होतं ना, देहेस्मिन पुरुषः परः, म्हणजे पुरुषाला देहापासून वेगळा, अर्थात काय म्हणलेलं आहे की संबंध रहित आहे असं म्हटलेलं आहे. आणि ह्या श्लोकामध्ये त्यालाच एवम असं म्हणलंय. य एवम वेत्ती पुरुषः. एवम म्हणजे एवमचा अर्थ अशा प्रकारे. जो साधक याप्रमाणे पुरुषाला देहापासून प्रकृतीपासून पर अर्थात संबंधरहित आहे असं जाणून घेतो, तसंच काय करतो, विकार कार्य करण विषय या रूपानं जो काही संसार दिसतो तो सर्व प्रकृती आणि तिच्या गुणांचंच कार्य आहे असं यथार्थ रूपानं जाणून घेतो, तो पुरुष किंवा ती व्यक्ती त्याला प्राप्त असलेल्या किंवा वर्णाश्रमानुसार त्याच्या परिस्थितीनुसार त्याचं कर्तव्य कर्म करत जरी असला तरी तो पुनर्जन्माला प्राप्त होत नाही. कारण जन्म होण्यामध्ये काय आहे? जन्म होण्यामध्ये गुणांचा संगच मुख्यतः कारण आहे. आपण 21व्या श्लोकामध्येच बघितलं होतं की कारणम गुणसंगोस्य सदसद्योनी जन्मसु, म्हणजे गुणांचा संग म्हणजे आपण जे त्रिगुण म्हणतो सत्वरजतम, या गुणांचा संग हाच मनुष्याच्या उच्च नीच योनीमध्ये जन्म घेण्याला कारण आहे. मग इथे सर्वथा वर्तमानोपी असं म्हटलेलं काय, याचा अर्थ काय आहे की सर्वथा वर्तमानोपी, सर्व प्रकारचे वर्तन करत असून सुद्धा, म्हणजे सर्व प्रकारचं वर्तन म्हणजे इथं निषिद्ध आचरण केलं तरी हरकत नाही असा अर्थ घेऊन उपयोग नाही. कारण जो स्वतःला देहसंबंध रहित अनुभवतो आणि गुणांसहित प्रकृतीला आपल्यापासून वेगळं मानतो, त्याच्यात असत वस्तूंची कामना उत्पन्न होणारच नाही. म्हणजे त्याच्याकडून निषिद्ध आचरण हे होऊच शकणार नाही. कामना नसल्यानं त्याच्याकडून निषिद्ध आचरण होणं हे केवळ असंभव आहे. कारण मुळातच कसं असतं की असं निषिद्ध आचरण करण्याचा हेतूच मुळात कामना हाच असतो. भगवंत इथं या ठिकाणी काय सांगतात साधकाला की आपलं वास्तविक स्वरूप काय आहे हे तू समजून घे, असं इथं सावध करतात भगवंत आपल्याला की ज्यामुळं ज्या योग त्यानं प्रत्येकानं हे जाणून घ्यावं की स्वरूपात वास्तविक कोणतीही क्रिया नसते, म्हणून तो कोणत्याही क्रियेचा कर्ता नाही आणि कर्ता नसल्यानं तो कोणत्याही क्रियेचा भोगताही होत नाही. साधक जेव्हा आपल्याला स्वतःला अकर्ता आपण आहोत असं जाणून घेतो तेव्हा त्याच्या कर्तेपणाचा अभिमान आपोआपच नष्ट होतो आणि त्याच्यात क्रियेची फलासक्तीही राहत नाही. आणि असं असलं तरीही त्याच्याकडून शास्त्रविहित क्रिया आपोआपच होत असतात आणि गुणातीत झाल्यामुळं तो पुनर्जन्माला प्राप्त होत नाही. म्हणजे इथं आधीच्या श्लोकामध्ये देहेस्मिन पुरुषः परः असं जे म्हटलेलं आहे त्याची जणू काही ही व्याख्याच या श्लोकामध्ये केलेली आहे की ज्या व्यक्तीचा विवेक जागृत झालेला आहे, म्हणजे ज्याला देहेस्मिन पुरुषः परः असा देहात राहूनही संबंध रहित आहे असा अनुभव ज्याला आलेला आहे, तो आपल्या वर्णाश्रम धर्मानुसार कर्म करूनही काय राहतो, तो निर्लेप राहतो, निर्लिप्त राहतो. वास्तविक आपलं स्वरूप निर्लिप्तच आहे, पण गुणांच्या संगानं आपण लिप्त होतो आणि वारंवार जन्मत आणि मरण पावत राहतो. गुणांचा संबंध प्रकृतीशी आहे, पुरुषाशी नाहीये.
सर्वथा वर्तमानोपी, म्हणजे अपीचं असं तात्पर्य आहे की तो आसक्त मनुष्यासारखं सगळं वर्तन करत असूनही निर्विकार राहतो. न स भूयो भी जायते, म्हणजे आता इथं एक उदाहरण दिले की जसं ताकातून निघालेलं लोणी पुन्हा ताकात मिसळलं आपण आणि पुन्हा अगदी त्याला पातळ करून घुसळून त्याला एकजीव ताकातच करायचा प्रयत्न केला तरी काही झालं तरी त्याचं पुन्हा काही दही बनणार नाहीये. तसं या प्रकृतीजन्य सत्वरज तम गुणांशी संबंधांचा विच्छेद झालेला मनुष्य पुन्हा काही झालं तरी त्या गुणांनी बांधला जात नाही. त्याचं ब्रह्माशी साधर्म्य होतं. आणि असं झालं की ब्रह्माचं जसं जन्ममरण नाहीये तसं त्या व्यक्तीचंही जन्ममरण संभवत नाही, म्हणजे तो जन्ममरणाच्या पार होतो. इथं आता एक महत्वाची गोष्ट बघण्यासारखी आहे की क्षेत्रज्ञ याला तत्वतः जाणणं म्हणजेच काय आहे की आत्मज्ञान होणं आहे. मग हे आत्मज्ञान झाल्यावर पुनर्जन्म होत नाही. पुनर्जन्म होत नाही म्हणजे कसं की आपल्याला असं वाटेल की मग आत्मज्ञानापूर्वीची कर्म आणि आत्मज्ञानानंतरची कर्म आणि त्याची आधीच्या जन्मातली गत जन्मातली कर्म, आपण कर्मविपाकाच्या सिद्धांतानुसार असं मानतो की कर्म हे त्याचं फळ दिल्याशिवाय काही शांत होत नाही. मग आत्मज्ञानानंतर मुक्ती मिळते असं जे इथं म्हणलेलं आहे की तो काय होतो, जन्मत नाही, म्हणजे त्याचा पुनर्जन्म नाही असा हा श्लोक अगदी ठामपणे आपल्याला सांगतोय. पण आपल्याला वाटतं की मग आत्मज्ञानानंतर मुक्ती मिळते असं कसं मानायचं? आपल्या सगळ्या गत जन्मातल्या कर्मांचं, या जन्म आत्मज्ञानापूर्वी केलेल्या कर्मांचं, पुढे घडणाऱ्या कर्मांचं मग काय होणार? इथं तसं मग शास्त्रामध्ये याचं उत्तर मिळू शकतं की शास्त्रामध्ये मुंडक उपनिषदामध्ये एक पद येतं की ब्रह्मविद ब्रह्मैव भवती, म्हणजे ब्रह्म जाणणारा ब्रह्मच होतो. किंवा तस्य तावदेव चिरम, म्हणजे उपासकाच्या मोक्षासाठी केवळ आत्मज्ञानाचीच काय ती बाकी आहे. म्हणजे अग्नीतील तृणाचे अग्रभाग जसे लगेचच भस्मसात होतात त्याप्रमाणे आत्मज्ञानानं सगळ्या कर्मांचा नाश होतो. अग्नीत जळालेलं बी, जसं एखादं बी जर भाजून पेरलं तर ते काही पुन्हा उगवत नाही, त्याप्रमाणे ज्ञानाग्नीमुळं सगळ्या कर्मांचा नाश होतो आणि मोक्षप्राप्ती होते. अर्थात काय होतं, पुनर्जन्म होत नाही. इवन चौथा जो अध्याय आहे त्यामध्ये सुद्धा एक श्लोक येतो की ज्यामध्ये भगवंत सांगतात की यथैधांसी समिद्धोग्निर भस्मसात कुरुते अर्जुन, ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा. काय या श्लोकाचा अर्थ आहे की हे अर्जुना, जसं प्रज्वलित अग्नी काष्ठांना भस्मसात करतो तसंच ज्ञानरूपी अग्नी सगळ्या कर्माला भस्मसात करून टाकतो. म्हणजे आपल्याला कर्मविपाकाचं काय होईल अशी शंका येते की कर्मविपाकानुसार कसं आहे की त्यामध्ये क्रियमाण कर्म, संचित कर्म आणि प्रारब्ध कर्म अशी 3 प्रकारची कर्म सांगितलेली आहेत. म्हणजे कसं की जी आपण दैनंदिन कर्म करतो ती क्रियमाण कर्म, जी क्रियमाण कर्म तात्काळ फळ देत नाहीत किंवा साचत राहतात, साठत जातात, त्याला संचित कर्म म्हणतात. आणि संचितातली जी फळं, जी कर्म परिपक्व होऊन फळ द्यायला परिपक्व झालेलं आहे, मग तेच आपल्याला सुख दुःख रूपानं आपल्याला प्रारब्ध रूपानं वाटायला येतं. ज्ञानामुळं या सर्वांचा नाश कसा होईल अशी शंका येणं स्वाभाविक आहे. मग आता याला खरं तर तशी 2 उत्तर आहेत की सगळ्या कर्माचं मूळ हे अज्ञान हे मानलं गेलेलं आहे. त्या अज्ञानामुळं किंवा अविद्येमुळं मानवाच्या हातून कर्म घडतात आणि त्याचं संचित कर्म तयार होतं. आता आत्मज्ञान झालेल्या व्यक्तीचं कर्माचं मूळ जे अज्ञान आहे किंवा अविद्या आहे तीच नष्ट झाली. परिणाम काय झाला की अज्ञानावर आधारलेली
अशी संचितात जाऊन साठणाऱ्या कर्मांचाही नाश झाला. आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतर काय होईल? दुसरी गोष्ट अशी आहे की ज्ञान प्राप्त झाल्यावर होणारं प्रत्येक कर्म हे काय असेल? त्याच्या मागे त्याचा कर्तेपणाचा अभिमान गळलेला असेल. म्हणजे कर्तृत्वाभिमान शून्य असं ते कर्म झालेलं असेल. म्हणजे त्यामध्ये कर्मफलाची आसक्तीचा लवलेशही नाहीये. मग ज्ञानी माणसाची सर्व क्रियामाण कर्म ही केवळ कशासाठी असतात? लोककल्याणार्थ असतात किंवा लोकसंग्रहार्थ असतात. म्हणजेच काय की अशी क्रियमाण कर्म निर्बीज असतात. म्हणजे ती संचितात जमा होत नाहीत. मग या दोन्हींमुळे संचित नाश पावतं आणि क्रियमाण कर्म हे नवीन संचित निर्माण करत नाही. आता उरलं काय की उरलं ते फक्त प्रारब्ध कर्म. मग शरीराचं माध्यम आहे, शरीर जोपर्यंत आहे तोपर्यंत नाश पावणाऱ्या संचिताचा जो भाग पक्व झालेला आहे तो प्रारब्ध म्हणून प्रारब्ध बनून समोर आलाय. ते प्रारब्ध तो ज्ञानी महात्मा स्थितप्रज्ञ वृत्तीनं सहन करतो. मग ते प्रारब्ध भले अनुकूल असेल किंवा प्रतिकूल असेल. या ज्ञानाची थोरवी मुंडक उपनिषद सांगतं. ते मुंडक उपनिषदामध्ये काय म्हणलेलं आहे की जो ज्ञानी महात्मा असतो त्याच्या बाबतीत काय घडतं? भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयः क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् द्रष्टे परावरे. म्हणजे त्या परावराला किंवा त्या परब्रह्माला एकदा पाहिलं की काय होतं? हृदय ग्रंथी भेद पावते. हृदय ग्रंथी म्हणजे अविद्या, वासना हे सगळ्याचा भेद होतो. अविद्येमुळे उद्भवलेल्या अनेक वासनांचा समुदाय बुद्धीचा आश्रय करून राहणारा काम आपल्या मनात मरेपर्यंत गंगेच्या प्रवाहाप्रमाणे एकसारखे राहणारे सगळे संशय, हे सगळे संशय तुटतात. संशयरहित अशी झालेल्या ज्ञानीपुरुषाची संचित क्रियमाण कर्म क्षीण होतात. कर्माचा मात्र ज्ञानानं क्षय होत नाही. म्हणजे जे प्रारब्ध म्हणून आलेलं कर्म जे आहे त्याचा मात्र काय होत नाही? ज्ञानानं क्षय होत नाही. तर ते भोगूनच संपवावं लागतं. म्हणजे ज्ञानी महात्म्याला सुद्धा भोग काही सुटत नाहीत. म्हणजे सर्वज्ञ असंसारी कारण रूपानं पर आणि कार्यरूपानं अपर अशा परब्रह्माला ते साक्षात मीच आहे असं जाणलं असता संसाराच्या कारणाचाच उच्छेद झाल्यामुळं तो मुक्त होतो. ब्रह्मज्ञान प्राप्त झाले असता मागील आणि पुढील पातकांचा स्पर्श न होता त्यांचा नाश होतो. ब्रह्मसूत्र सांगतं की अनारब्ध कार्ये एव तु पूर्वे तद्वधेः. म्हणजे फलोन्मुख जे कर्म झालेलं नाहीये, फलोन्मुख न झालेल्या संचित आणि क्रियमाण कर्मांचा संबंध ज्ञानप्राप्तीनंतर आपोआप सुटतो. कारण मोक्षाला तसा अवधी श्रुतीने सांगितलेला आहे. ब्रह्मज्ञान झालं असलं तरी देह पडल्याशिवाय मोक्षप्राप्ती नाही. मग प्रारब्धाचा भोग हे काय आहे? हे लौकिकाचा एक भाग आहे. ज्ञानी पुरुष ते अलिप्तपणे भोगून संपवतो. म्हणजे प्रारब्ध कर्माचा भोगानं नाश होऊन ब्रह्मवेत्ता ब्रह्माला प्राप्त होतो. मग त्यासाठी शास्त्रानं काय सांगितलंय? काय असावं? आपली कर्म शुद्ध ठेवावीत आणि त्यासाठी काय, आपली कर्म शुद्ध होण्यासाठी काय करावं की ती ईश्वरार्पण बुद्धीनं करावीत. कर्तृत्व आणि भोक्तृत्वाचा त्यामुळे काय होईल? अहंकार जाईल आणि कर्म आपोआपच निष्काम होत जाईल. कर्ता कर्म करण त्रिपुटी मावळून परमात्म्या म्हणजे आपण मोक्षाचे अधिकारी बनू. आता माऊलींनी या श्लोकाचा अर्थ सांगताना काय म्हटलेलं आहे ते पाहूया. अशा या शुद्धपणाने या पुरुषाला जो जाणतो आणि गुणांचे करणे ते प्रकृतीचे आहे असे जाणतो. हा देह व ही त्याची छाया आणि पलीकडे दिसते ते खरे पाणी आहे व येथे जे पाण्यासारखे जे दिसत आहे ते मृगजळ आहे असं हा ज्ञानी महात्मा जाणतो. म्हणजे कसं? आपण एका उदाहरणानं बघूया
की एक श्रीमंत मनुष्य होता आणि त्या श्रीमंत मनुष्याला एकुलता एक मुलगा होता. हा हा मुलगा रोज एका महात्म्याचं प्रवचन ऐकायला जात असे. एक दिवस त्या महात्म्यानं या तरुणाला, तू तू प्रवचन ऐकायला रोज कशासाठी येतोस, असं कारण विचारलं. तर तो तरुण म्हणतो, महाराज, मी माझ्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा आहे आणि मला घरी जायला थोडासा जरी वेळ लागला ना, तरी माझे आईवडील मला शोधायला बाहेर पडतात आणि माझी पत्नी देखील अगदी माझ्यासाठी अत्यंत कासावीस होते. आपण तर प्रवचनामध्ये रोज सांगता की हा संसार मिथ्या आहे, हे सगळं दिसणारं जग जे आहे, ही सृष्टी जी आहे ती अनित्य आहे, पण मला मात्र असा कुठलाच अनुभव नाहीये. ते महाराज त्याला म्हणतात, तू म्हणतोस त्याचा आपण अनुभव घेऊन त्याची परीक्षा का बघू नये? आपण, तुला जे वाटतंय त्याची आपण परीक्षा बघूया. म्हणून ते त्याला एक जडीबुटी देतात आणि सांगतात की हे जडीबुटी तू खाल्लीस ना की तुझं शरीर अत्यंत गरम होईल आणि ती ही खाऊन तू तुझ्या घरी जा. तो तरुण त्या महात्म्यांच्या सांगण्याप्रमाणे जडीबुटी खातो आणि त्याचं शरीर एकदम गरम व्हायला लागतं. घरी जातो आणि झोपून टाकतो. आई वडील बघतात काय झालं, एकदम हा झोपला कसा. जवळ जाऊन बघतात तर तापानं फणफणलेला असतो. घाबरतात एकदम, वैद्यांना घेऊन येतात आणि काहीही झालं तरी ह्याचा काही ताप उतरत नाही. पत्नी सुद्धा अत्यंत घाबरून कावरी-बावरी होती आणि पूर्वीच ठरल्याप्रमाणे ते महात्मा जे असतात ते त्याच्या घरी येतात. ते महात्मा आलेले बघून आई वडील, त्याची पत्नी घाबरून त्यांच्याजवळ जाऊन त्यांना विनंती करतात की महाराज, सगळे धन्वंतरी वैद्य येऊन तपासून गेले पण मुलाचा ताप काही कमी होत नाहीये. आता आपल्याच हातात आहे, आपणच काहीतरी उपाय करा. महाराज त्या मुलाजवळ जातात आणि त्याच्याजवळ बसतात आणि म्हणतात की ह्याच्यावर कुणीतरी जादूटोणा केलेला दिसतोय आणि ह्याचा जो काही इलाज आहे तो माझ्याकडेच आहे, मीच याचा इलाज करू शकतो. ते म्हणतात की तुम्ही एका पेल्यामध्ये पाणी घेऊन या. ते पाणी आणतात आणि ते त्याच्या मस्तकावरून असं फिरवतात, 3 वेळा फिरवतात आणि म्हणतात की माझ्या मंत्र सामर्थ्यानं याचा जादूटोणा तर उतरवलेला आहे. आता या मुलाचे जर प्राण वाचायचे असले तर जर या मुलाला वाचवायचं असेल तर हे पाणी मात्र कुणीतरी प्यायला पाहिजे. मग आई वडील विचारतात की हे पाणी प्याल्यावर काय होईल, म्हणजे पाणी पिऊन काय होईल, पाणी पिणाऱ्याचं काय होईल. महात्मा म्हणतात की कदाचित तो पाणी पिणारा मरूनही जाईल पण मुलगा मात्र नक्की वाचेल. तुमच्यापैकी कोणी तरी पाणी हे मात्र पिणं आवश्यक आहे. त्यासाठी मुलगा जर वाचायचा असेल तर तुम्हाला कोणाला तरी पाणी प्यायला पाहिजे. मुलाची आई म्हणते की मी माझ्या लाडक्या मुलाचे प्राण वाचवायला खरं तर हे पाणी प्यायला तयार आहे, पण मी आहे पतिव्रता आणि माझ्या मृत्यूनंतर माझ्या वृद्ध होत चाललेल्या पतीची सेवा कोण करेल. मुलाचे वडील म्हणतात की ती म्हणते ते अगदी बरोबर आहे, मीही हे पाणी खरं तर घेतलंच असतं, पण मी गेल्यानंतर माझ्या पत्नीची काय दशा होईल. ती जशी माझ्याशिवाय जगू शकत नाही तसं मी सुद्धा तिच्याशिवाय जगू शकत नाही. मग ते महाराज म्हणतात तुम्ही दोघंही अर्ध अर्ध पाणी का पित नाही. मग हे दोघांचं असं चाललेलं बघून ते पत्नीला म्हणतात की तू तर हे पाणी पिऊ शकतेस. तर ती म्हणते मला तर माझ्या म्हाताऱ्या सासू सासऱ्यांची सेवा करायची आहे, त्यांच्यामुळेच मी आज हे सगळं संसार सुख उपभोगलंय. मी आता तर तरुण आहे आणि मी अजून संसार काय आहे तो बघितला सुद्धा नाही, तेव्हा मी कशी मरून जाऊ. असं करत करत त्या सगळ्यांनीच ते पाणी प्यायचं नाकारलं आणि ते महाराजांनाच म्हणायला लागले की महाराज, आपणच का हे पाणी पित नाही. आपल्या मागं तर कोणीच नाहीये, आपण अगदी निसंग महात्मे आहात, आपल्या मागं रडणारही कोणी नाहीये. मग आपणच परोपकार आणि परोपकार हाच मोठा धर्म आहे, म्हणून आपणच एवढा आमच्यावर उपकार करा. आपले सगळे उर्वरित जे काही कर्म असतील ते आम्ही करतच जाऊ. ब्राह्मण भोजन घालू. तरुण हे सगळं ऐकतच होता. महात्म्यांनी ते सांगितल्याप्रमाणे
पाणी पिऊन घेतलं. तरुणांनं ऐकलं, आपण जे आपल्याशिवाय राहू शकत नाहीत किंवा आपण त्यांचं सर्वस्व आहोत असं आपण मानतोय, त्या नातेवाईकांचा व्यवहार आपल्या बाबतीत कसा आहे, तो उठून ताबडतोब त्या महात्म्यांबरोबर घर सोडून गेला. म्हणजे तो म्हणतो की महाराज, मी संसारातली असारता बघितली, कुणीच कुणाचा नाहीये, हा सगळे संबंध तर स्वार्थपर आहेत. आणि म्हणून कसं आहे की एक जर संबंध खरा जर काय म्हटला तर तो काय आहे, प्रकृतीचाच आहे. पुरुष परमेश्वराशीच असलेला संबंध हा खरा आहे. आणि हा जो देह आहे, म्हणजे जसं इथं माऊलींनी म्हटलंय की हा देह ही त्याची छाया आहे आणि पलीकडे जे दिसतं आहे ते खरं पाणी आहे. आणि आपल्याला हे जे सगळं आपण जे खरं मानून चाललेलो आहोत ते सगळं मृगजळ आहे असं माऊली म्हणतात. याप्रमाणे जशी निवड माऊलींनी पुढे म्हणलंय की अर्जुना, हे सगळं खोटं आहे, अशी जशी निवड करावी त्याप्रमाणे ज्याच्या मनाला प्रकृती पुरुषातील भेदाचा विचार स्पष्ट कळला, तो शरीराच्या संगतीनं प्रत्येक कर्म का करत असेना, परंतु आकाश जसं धुरानं मळत नाही तसा तो आहे. आणि सर्व कर्म करीत असताना तो त्या कर्मानं लिप्त होत नाही. देह असताना जो त्या देहाच्या मोहानं भुलवला जात नाही आणि तो देह पडल्यानंतर तो पुन्हा जन्म पावत नाही. हा प्रकृती पुरुष विचार त्या मनुष्यावर लोकोत्तर असा उपकार करतो असं म्हटलेलं आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की शबरीची रामायणात येणारी कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की शबरी ही अगदी 8 वर्षाची मुलगी होती आणि 8 वर्षाची मुलगी असतानाच तिच्या लग्नातला एक प्रसंग तिच्या मनाविरुद्ध, म्हणजे सगळ्या बकऱ्यांचा बळी जाणार आणि हजारो माणसं त्या बकऱ्यांना, मेंढ्यांना मारून ते भोजन करणार, ही कल्पना तिला असह्य होते. आणि ज्या दिवशी त्यांची कत्तल होणार असते त्या आदल्या दिवशीच ती घरातून पळून जाते. अशी कथा आपल्याला माहिती आहे शबरीची. आणि ती येते, ती जंगलात फिरत फिरत येते आणि एका मतंग मुनींच्या आश्रमामध्ये येते आणि तिथंच राहते. ते मतंग मुनी सुद्धा तिला प्रेमानं ठेवून घेतात आणि ती त्यांची सेवा करत, तिथल्या सगळ्या ऋषीमुनींची आश्रमाची सेवा करत तिथं राहते. आता काय होतं की काही वर्षांनंतर ते मतंग मुनी सुद्धा देह ठेवण्याच्या तयारीला लागतात. तेव्हा शबरीला फार दुःख होतं आणि ती म्हणते की हे गुरुजी, आपण जाऊ नका, तुम्ही गेल्यावर माझं कसं होईल बरं. मग ते मतंग मुनी म्हणतात, अगं बाळा, तुला मी राम मंत्राची दीक्षा दिलेली आहे, कधी ना कधी तरी राम तुला भेटणारच. ते कधी येतील हे मी सांगू शकत नाही, पण ते अयोध्येत मात्र आता प्रगट झालेले आहेत. असं म्हणून रामनामाची दीक्षा देऊन मतंग मुनी आपला देह ठेवतात. शबरी या एका आशेवर की कधी ना कधीतरी राम येतीलच, या आशेवरती शबरी त्या आश्रमामध्ये राहते. जंगलातून फळं आणायची, दिवसभर वाट पाहायची, आश्रमाची साफसफाई करून ठेवायची आणि ती दिवसभर उपवास करायची आणि संध्याकाळी अल्पसा आहार घ्यायची. तिला वाटायचं की मी पापी आहे म्हणून भगवंत माझ्याकडे येत नाहीये. रामाची वाट पाहत पाहत इतके वर्ष लोटली की शबरी आता म्हातारी झाली आणि तरीही ती आशेवरच जगत होती की ती म्हणायची की मला माझ्या सद्गुरूंनी सांगितलेलं आहे ना, असं म्हणून ती रामासाठी रोज फळं आणायची. आणि संध्याकाळपर्यंत राम आले नाहीत की तिथल्या ऋषिकुमारांना वाटून टाकायची. यांच्यामध्येही राम नाही का, माझा राम यांच्यामध्येही तर आहेच, असं म्हणून ती संध्याकाळ झाली की रामासाठी आणलेली फळं सगळी आजूबाजूच्या ऋषिकुमारांना वाटून टाकायची. असं तपपूत असं तिचं संपूर्ण जीवन तिनं व्यतीत केलं. पण दिवसभर रामनामाचा मंत्र मात्र तिनं कधीच सोडला नाही.
संपूर्ण जीवन अत्यंत संयमी आणि सेवामय असं होतं. तिची निष्ठा दिव्य होती. मग अशांच्याकडे राम जाणार नाही तर कोणाकडे जाणार? राम लक्ष्मण पंपा सरोवराजवळ आले. तिथल्या ऋषीमुनींनी त्यांचं स्वागत केलं. रामाला त्यांनी राम लक्ष्मणांना ग्रहांना आपल्या आश्रमामध्ये बोलवलं. पण राम म्हणाले की पहिल्यांदा मला शबरीच्या झोपडीमध्ये जायचंय. सगळ्या ठिकाणी जो मला बघतो ना त्याला मीही शोधतो आणि त्याच्याकडे मी जातोही, असं रामराया म्हणतात. राम लक्ष्मण ज्यावेळी शबरीच्या झोपडीत आले त्यावेळी ती रामनामच जपत होती. शबरीनं दोघांना बघितलं आणि तिला अतिशय आनंद झाला. तिनं दोघांना बसायला उत्तम आसनं दिली आणि भगवंतांना म्हणाली की मी जातीनं हीन आहे, पण तरी सुद्धा काय आहे, मी तुम्हाला शरण आलेली आहे. रामराया म्हणाले, मला अन्य कुठल्याही प्रकारचं नातं आवडत नाही. सगळ्यात नातं कोणतं श्रेष्ठ आहे तर ते एक प्रेमाचंच नातं श्रेष्ठ आहे. शबरीनं नेहमीप्रमाणे आणून ठेवलेली बोरं फळं आणली, त्यांच्यासमोर द्रोणातून घेऊन आली आणि भराभरा ती बोरं ती चाखायला लागली. बोर चाखावं आणि रामाच्या हातात द्यावं. बोर ती कशासाठी ही काळजी घेत होती की माझ्या रामाला मी आंबट बोर देऊ नये. भगवंतांच्या दर्शनानं ती इतकी देहभान विसरून गेली होती की आपण भगवंतांना उष्टी बोरं देतोय हे तिला लक्षातच नाही आलं. रामानंही मोठ्या प्रेमानं प्रशंसा करत करत ती बोरांचं सेवन केलं. आणि महापुरुष असं वर्णन करतात की ती बोरं खाऊन रामानं ज्या आठळ्या फेकल्या ना त्या फेकलेल्या आठळ्यांपासून द्रोणागिरी पर्वतावर संजीवनी वनस्पती निर्माण झाली आणि याच संजीवनीमुळं पुढं लक्ष्मणाला जीवदान मिळालं. म्हणजे जसं शबरीनं आपल्या सद्गुरूंच्या वचनावर विश्वास ठेवला आणि परमेश्वर तिला भेटलाच, तसं हे चरित्र असं सांगतं की साधू संतांच्या वचनावरती, सद्गुरूंच्या वचनावरती अढळ अशी श्रद्धा ठेवा. राम शबरीला म्हणाले, तुझी काही इच्छा असेल तर माग. तुझी कोणतीही इच्छा असू दे, मी ती पूर्ण करेन. तर शबरी काय म्हणाली असेल की यात पंपा सरोवराचं पाणी अशुद्ध झालेलं आहे, ते पाणी कोणालाही प्यायला उपयोगी पडत नाही, तर ते पाणी आपण शुद्ध करावं असं मला वाटतं. असं सांगतात की कुठल्या एका ऋषीनं शबरी लहान असताना तिला लाथ मारलेली होती. हीन जातीची आहे आणि ती इथे आश्रमामध्ये राहू नये म्हणून कुठल्या तरी एका तिथल्या ऋषींनी तिला लाथ मारली आणि नंतर ते ऋषी त्या सरोवरामध्ये गेल्यानंतर ते पाणी संपूर्ण अशुद्ध झालं. रामराया म्हणाले की शबरीला लाथ मारल्यामुळे ज्या सरोवराचं पाणी बिघडलंय ना, ते पाणी शुद्ध करायची क्षमता माझ्यामध्ये सुद्धा नाहीये. जर शबरीच्या पायाचं तीर्थच या सरोवरामध्ये आणून टाकलं तरच ते पाणी शुद्ध होऊ शकतं. मग त्या आश्रमातल्या सगळ्या ऋषी मुनींनी शबरीला त्या सरोवरामध्ये नेलं आणि तिच्या पावलांनी, तिच्या पदांनी ते सरोवर पुनीत झालं किंवा पुन्हा शुद्ध झालं. रामाचं दर्शन घेतच शबरी योगाग्नीमध्ये विलीन झाली. म्हणजे भगवत दर्शनानं काय होऊ शकतं? सगळ्या कर्मांचा, सगळ्या क्षीयन्ते सर्व कर्माणी असं जे म्हणलेलं आहे, ती राममय झाली, भगवतमय झाली. यानंतर पुढच्या श्लोकाचा आपण अभ्यास करणार आहोत. पुढच्या श्लोकामध्ये असं म्हणलेलं आहे की जन्मरहित होण्यासाठी प्रकृती पुरुषांना यथार्थतेनं जाणून घेणं जसं आवश्यक आहे की
आता हे यथार्थतेनं जाणून घेतल्यामुळं काय होतं ते या श्लोकामध्ये सांगितलं, 23व्या श्लोकामध्ये, की त्यांना यथार्थपणे जाणून घेतल्यानंतर काय होतं की जन्म-मरणाच्या फेऱ्यातून आपण सुटतो. पण त्यांना यथार्थ त्यानं जाणून घेण्याचे उपाय काय आहेत, ते उपाय काय आहेत हे पुढच्या 2 श्लोकांमध्ये सांगितलेले आहेत. ते त्यातल्या 24व्या श्लोकाचं आणि त्याच्यावरच्या ओव्यांचं वाचन करावं अशी मी तावरे मॅडमना विनंती करते. ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिदात्मानमात्मना अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे. कोणी एकू सुभटा विचारांचा अगिटा आत्मानात्मकिटा कुठे देऊनी 36 वाणी भेद तोडोनिया निर्विवाद निवडिती शुद्ध आपण पे. तया आपण पयाचा पोटी आत्मध्यानाची दिठी देखती गा किरीटी आपण पैची. आणि कपई देव बगे चित्त देती सांख्य योगे एकते अंग लगे कर्माचेनी. झाला. या श्लोकाचा शब्दशः अर्थ काय आहे? कित्येक ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिदात्मनात्मना अन्य सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे. ध्यानेनात्मनि पश्यन्ति म्हणजे इथं म्हटलेलं आहे कित्येक मनुष्य ध्यान योगाद्वारा, कित्येक लोक सांख्य योगाद्वारा आणि कित्येक कर्मयोगाद्वारा आपणच आपल्यात परमतत्वाचा अनुभव करतात. आता इथे या श्लोकाचा नेमका अर्थ काय आहे की जो संबंध विच्छेद प्रकृती आणि पुरुष यांना वेगवेगळे आहेत असं जाणून घेतल्याने होतो, तो संबंध विच्छेद ध्यानानेही होतो. मग ध्यान हे चित्ताच्या मूढ वृत्तीतही होत नाही आणि क्षिप्त वृत्तीतही होत नाही. म्हणजे ध्यान विक्षिप्त वृत्तीत आरंभ होतं. म्हणजे काय, चित्त जेव्हा स्वरूपामध्ये एकाग्र होतं तेव्हाच समाधी लागू शकते आणि एकाग्र झाल्यानं चित्ताचा निरोध होतो. अशा रीतीनं ज्या अवस्थेमध्ये चित्त निरुद्ध होतं त्या अवस्थेमध्ये चित्त संसार, शरीर, वृत्ती, चिंतन इत्यादी पासून बाजूला होतं. त्यावेळी ध्यानयोगी आपणच आपला अनुभव करून संतुष्ट होतो. अन्य सांख्येन योगेन. आता दुसऱ्या अध्यायामध्ये आपण पाहिलं होतं की सांख्ययोग ज्या अध्यायाला म्हणलेला आहे तो दुसरा अध्याय, त्याच्यामध्ये सांख्ययोगाद्वारा सुद्धा कित्येक साधक आपण आपल्यामध्ये परमतत्वाचा अनुभव करतात. विवेकाचंच नाव खरं तर काय, विवेक योगाचंच नाव खरं तर सांख्ययोग आहे. म्हणजे त्या विवेकाद्वारा आपण काय जाणून घेतो की सत काय आहे आणि असत काय आहे याचा योग्य तो निर्णय आपली बुद्धी करते. सत म्हणजे जे नित्य आहे, सर्व व्यापक आहे, स्थिर आहे, अचल आहे, अव्यक्त आहे, अचिंत्य आहे. आणि असत कसं आहे की असत चल आहे, अनित्य आहे, विकारी आहे आणि कसं आहे, परिवर्तनशील आहे. अशा विवेक विचारानं सांख्ययोगी प्रकृती आणि तिचं कार्य यापासून काय होतो, एकदम स्वतःला वेगळा करतो आणि आपल्यामध्येच परमात्म तत्वाचा अनुभव करून घेतो. आणखीन कशा प्रकारे या पुरुष तत्वाला जाणलं जाऊ शकेल, तर आणखीन तिसरा प्रकार सांगितलाय, कर्मयोगेन चापरे. कर्मयोगाद्वारा म्हणजे कित्येक जण, अपरेचा अर्थ आहे कित्येक जण. कित्येक जण काय करतात की कर्मयोगाद्वारा भगवंतांना जाणून घेतात. जो संबंध विच्छेद प्रकृती आणि पुरुष यांना वेगवेगळे जाणल्याने होतो
तो संबंध विच्छेद कर्मयोगानेही होतो. म्हणजे जसा ध्यानयोगानं होतो आपण म्हणलं, सांख्ययोगाने म्हणजे ज्ञान प्राप्त झाल्यानं होतो असं आपण म्हणतोय, तसाच तो संबंध विच्छेद हा कर्मयोगानेही होतो. म्हणजे कर्मयोगी जे काही करतो ते संसाराच्या हितासाठीच करतो. यज्ञ असेल, दान असेल, तप असेल, तीर्थाटन असेल किंवा जी काही व्रतवैकल्य तो करत असेल ते सगळं तो लोकहितार्थ करतो, संपूर्ण प्राण्यांच्या कल्याणासाठी करतो. एकच मिनिट हं. आणि असं जर असेल, जो मनुष्य असं भोगता न होता फक्त लोककल्याणार्थ कर्म करतो, त्या स्वचा त्या क्रियापदार्थ इत्यादीद्वाराच विच्छेद होतो. म्हणजे असा मनुष्यही आपल्यामध्ये आपल्याद्वारा आपणच परमतत्वाचा अनुभव घेतो. म्हणजे मनुष्यानं स्वाभाविकपणे आपल्यामध्ये देहाचा स्वीकार केला आहे, मानलाय. या मान्यतेला समाप्त करण्यासाठी आपल्यात परमात्म्याला पाहणं म्हणजे देहाऐवजी आपण परमात्मा आहोत असं मानणं आणि आपल्यात परमात्म्याला पाहणं म्हणजे हे करणसापेक्ष ज्ञान आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय की साधक कोणत्याही करणाद्वारा परमात्म्यात स्थित होत नाही, तर स्वच स्थित होत असतो. म्हणजे स्वची परमात्म्यात स्थिती कोणत्याही करणाद्वारा होऊ शकत नाही. म्हणजे कोणत्याही साधनानं आपण भगवंतांमध्ये स्थित होऊ शकत नाही, असं हे सांगण्यामागचं उद्दिष्ट आहे. की ध्यानयोग, ज्ञानयोग, कर्मयोग यांचा अगदी स्पष्ट उल्लेख या श्लोकामध्ये केलेला आहे. क्षेत्रज्ञाचं ज्ञान हे यापैकी कोणत्याही मार्गानं करून घेता येतं. भक्तियोगाचा आणि पुढच्या श्लोकामध्ये भक्तियोगाचा निर्देश आलेला आहे. पण यामध्ये बघत असताना याचा अधिकारी खरंच कोण आहे हे बघणं पण खूप गरजेचं आहे. म्हणजे सगळेच याचे अधिकारी आहेत का? सगळेजण या ध्यानयोगाचे अधिकारी आहेत का? कर्मयोगाचे अधिकारी आहेत का? किंवा सांख्ययोगाचे किंवा ज्ञानयोगाचे अधिकारी आहेत का? तर असं नाही आहे. असं याची शास्त्रामध्येच असे उल्लेख येतात की काही जण उत्तम अधिकारी आहेत. म्हणजे पूर्वजन्मीच्या सुकृतानं आपली चित्तशुद्धी करून घेतलेली आहे किंवा रजतम गुण नाहीसे केलेले आहेत. ज्याच्या चित्तामध्ये सत्वगुणांचा खूप चांगल्या पद्धतीनं उत्कर्ष झालेला आहे किंवा ज्याला मोहमयी प्रकृतीची काहीही इच्छा उरलेली नाहीये, इंद्रियांचे विषय ज्याला आकर्षित करत नाहीयेत, जो भगवत प्राप्तीसाठी सन्मार्गानं चाललेला आहे, तोच उत्तम अधिकारी आहे. म्हणजे या जगताचं मिथ्यत्व आणि आत्म्याचं नित्यत्व, सत्यत्व, आनंदत्व असं ज्याला प्रत्ययाला आलेलं आहे आणि त्याची संशय निवृत्ती झालेली आहे, ज्यानं अध्यात्माचाच निश्चय केला आहे आणि अगदी निदिध्यासनाद्वारे तैलधारेप्रमाणे ब्रह्माकार वृत्तीनं आत्म्यात ज्याची निरंतर स्थिती आहे, अशीच व्यक्ती ध्यानाला अधिकारी आहे. ध्यान योगाचा एकमात्र विषय आत्मा हाच आहे असं ध्यान करणारा हा उत्तम अधिकारी आहे. 6व्या अध्यायामध्ये भगवंतांनी या ध्यानयोगाबद्दल एक छान मार्गदर्शन केलेलं आहे की काय म्हणलेलं आहे, संकल्प प्रभवान कामान त्यक्त्वा सर्वान शेषतः मनसैवेंद्रिय ग्रामम विनियम्य समन्ततः शनैः रमेत बुद्ध्या धृतिगृहीतया आत्मसंस्थं मनः कृत्वा
कृत्वान किंचिदपि चिंतयेत. म्हणजे या श्लोकांचा अर्थ असा आहे की संकल्पानं उत्पन्न होणाऱ्या सगळ्या कामनांचा निःशेष म्हणजे वासना आणि आसक्तीसह त्याग करून आणि मनानं इंद्रियांच्या समुदायाला सगळ्या बाजूनं चांगल्या प्रकारे वश करून क्रमाक्रमाने अभ्यास करीत उपरम म्हणजे शांत होत जावे आणि धैर्ययुक्त बुद्धीने मनाला परमात्म्याच्या ठिकाणी स्थापन करून परमात्म्याशिवाय दुसऱ्या कशाचंही चिंतन करू नये. असं जो करू शकतो तो ध्यानयोगाचा उत्तम अधिकारी आहे. आता हा मध्यम अधिकारी, नंतर वर्णन येतं मध्यम अधिकाऱ्याचं. ज्याला ध्यानाचा अधिकार प्राप्त झालेला नाही त्याच्यासाठी सांख्ययोग किंवा ज्ञानयोग आहे. आणि ज्ञानयोगी आपल्या मनाला जिंकून त्रिगुणात्मक प्रकृतीचा केवळ द्रष्टा होतो. त्यामुळं जड प्रकृतीचे विषय त्याला भुरळ घालू शकत नाहीत. म्हणजे जशी ध्यानाची प्रक्रिया जर बघितली तर ती सगळ्यांच्या आवाक्यातली नाहीये. मग अशी जी व्यक्ती आहे ती मध्यम अधिकारी आहे. आणि मग ती मध्यम अधिकारी कशाचा अधिकारी आहे तर तो ज्ञानयोगाचा अधिकारी आहे. म्हणजे ज्ञानयोगी काय करेल की आपल्या मनावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करेल आणि प्रकृतीचे जे विषय आहेत ते त्याला भुलवणार नाहीत. आणि आपण देह नसून क्षेत्रज्ञ आहोत असा जो विवेक करेल तो मध्यम अधिकारी. पुढे सांगितलेलं आहे की कनिष्ठ अधिकारी, मग जो ध्यानाचा अधिकारी नाहीये, ज्याला क्षेत्रज्ञ विवेक असा करता येत नाही, तर तो कनिष्ठ अधिकारी आहे. मग त्याच्यासाठी कर्मयोग अनुकूल आहे. म्हणजे ईश्वरार्पण बुद्धीनं शुद्ध बुद्धीनं केलेली शुभ कर्म, माऊली जसं म्हणतात ना, कर्मे ईशू भजावा. म्हणजे कसं आहे की हा मात्र कसा आहे, निष्काम कर्मयोग असायला हवा. हे कनिष्ठ अधिकाऱ्याबद्दल सांगितलं. आणि पुढे आणखीनही सांगितलेलं आहे की मंद अधिकारी, म्हणजे यापैकी आत्मानात्म विवेक असेल किंवा हे सगळं ज्याला जमत नाही, कर्मयोगाचाही तो अधिकारी नाहीये, पण तो काय करेल तर तो गुरुवचन श्रवणानं हा भवसागर तरून जाईल. गुरुमुखातून निघणाऱ्या वचनांवर श्रवण भक्ती करणारा किंवा त्या गुरुमुखातल्या वचनांवर जीव ओवाळून टाकणारा हा मंद अधिकारी आहे. मग गुरुवचनाविषयी शंका घेणाऱ्याला काय म्हणलेलं आहे, हा अश्रद्ध किंवा मंदतम अशी व्यक्ती म्हणलेला आहे. अशा व्यक्तीला काय म्हणलेलं आहे की जो गुरुवचनांवरही श्रद्धा ठेवू शकत नाहीये, म्हणजे जो मंदतम अधिकारी आहे. मग अशी व्यक्ती कोणत्याच गोष्टीसाठी लायक नाही, तो अध्यात्म मार्गाचा अधिकारीच नाही असं सांगितलेलं आहे. त्यानंतर येतो तो 25व्या श्लोकामध्ये. 25व्या श्लोकामध्ये जसं विवेका, म्हणजे ह्या श्लोकामध्ये 24व्या श्लोकामध्ये जसं ध्यानयोग, ज्ञानयोग आणि कर्मयोगानं मुक्तीचा उपाय सांगितलेला आहे, तसं आता या श्लोकामध्ये 25व्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की हे सुद्धा जे जाणत नाहीत पण जीवनमुक्त पुरुषांकडून ऐकूनच आपली उपासना करतात, ते म्हणजे ज्यांनी या ध्यानयोगी अधिकाऱ्यांकडून किंवा कर्मयोगी अधिकाऱ्यांकडून किंवा ज्ञानयोग्यांकडून जे ऐकलं आहे, अशा अधिकाऱ्यांच्या वचनांवरती विश्वास ठेवलेला आहे, असे सुद्धा या जन्ममरण रूपी चक्राला तरून जातात. तर ते कोण हे या 25व्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. मी तावरे मॅडमना विनंती करते की मला वाटते की हा 25वा श्लोक खरं तर आता होणार नाही, आपण हा श्लोक पुढच्या वेळी बघूया. मी आजची सेवा भगवंतांच्या चरणी अर्पण करून आज इथेच थांबते. श्रीकृष्णार्पणमस्तु. छान झालं निरूपण. आता आरती म्हणते.
ओम जय भगवद गीते, ओम जय भगवद गीते, हरिः कमल विहारिणी, हरिः कमल विहारिणी, सुंदर सुपुनीते। ओम जय भगवद गीते, कर्म सुमर्म प्रकाशिनी, कामासक्ति हरा, मय्या कामासक्ति हरा, तत्वज्ञान विकाशिनी, तत्वज्ञान विकाशिनी, विद्या ब्रह्म परा। ओम जय भगवद गीते, निश्चल भक्ति विधायिनी, निर्मल मलहारी, मैया निर्मल मलहारी, शरण रहस्य प्रदायिनी, शरण रहस्य प्रदायिनी, सब विधि सुखकारी। ओम जय भगवद गीते, राग द्वेष विदारिणी, कारिणी मोद सदा, मया कारिणी मोद सदा, भव भयहारिणी तारिणी, भव भयहारिणी तारिणी, परमानंद प्रदा। ओम जय भगवद गीते, आसुर भाव विनाशिनी, नाशिनी तमरजनी, मैया नाशिनी तमरजनी, दैवी सद्गुणदायिनी, दैवी सद्गुणदायिनी, हरिरसिका सजनी। ओम जय भगवद गीते, समता त्याग सिखावनी, हरिमुख की बानी, मैया हरिमुख की बानी, सकल शास्त्र की स्वामिनी, सकल शास्त्र की स्वामिनी, श्रुतियों की रानी। ओम जय भगवद गीते, दया सुधा बरसावनी, मातु कृपा कीजय, ओम मातु कृपा कीजय, हरिपद प्रेम दान कर, हरिपद प्रेम दान कर, अपनो पर लीजे। ओम जय भगवद गीते, ओम जय भगवद गीते, ओम जय भगवद गीते, हरिः कमल विहारिणी, हरिः कमल विहारिणी, सुंदर सुपुनीते। ओम जय भगवद गीते। गोपाल कृष्ण महाराज की जय। मित्रा, मापारी काकूंना विनंती करते की त्यांनी प्रसादन म्हणावे. आता विश्वात्मके वाद्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे, कसाय दान हे, जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो देवांशील तो ते लाहो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू होता, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे होतू, किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होऊनी तिन्ही लोकी, भजिजो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीवीय विशेषी लोकीय, दृष्टादृष्ट विजय होवावेजी, येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसाओ, येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला, येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला, सुखिया झाला, पंढरीनाथ महाराज की जय. छान अभ्यास